आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. चला तर श्रावण म्हटल्या प्रत्येकाच्या घरी छान अशा रेसिपी चालू होतात उपवासाच्या आणि मग आपल्याला सुद्धा खायला मिळतात. तर चला आज मी बनवते छान अशी साबुदाण्याची खिचडी. अगदी सिंपल. मी घेतलेला आहे फोडणीसाठी ताजा ताजा झाडावरचा कढीपत्ता, मिरची आणि फक्त जिरा. छान फोडणी केली आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी दाण्याचं कूट. त्या दाण्याचं कूट आपलं भाजलेलंच असतं तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण फोडणीचा वास आणि खिचडीचा सुगंध आणखीन वाढतो. तर खूप छान अशी फोडणी केली. त्याच्यानंतर घातलेलं आहे त्याच्यामध्ये साबुदाणा. साबुदाणा किती पाहू शकताय तुम्ही, मोकळेदार आहे. तर असा साबुदाण्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थित घालावं लागतं, त्याच्यात क्वांटिटी व्यवस्थित ठेवावी लागते. तर खूप छान असा साबुदाणा अगदी फुलफुलीत आहे आणि खूप छान खिचडी आता मी मिक्स करून घेतली. त्याच्यामध्ये घालूया आपण फक्त मीठ आणि थोडीशी साखर. तर इतकी छान सुलसुलीत खिचडी होऊन जाते ना खूपच. तर कशी वाटली माझी रेसिपी शॉर्टकट 2 मिनिटात अगदी तयार होणारी साबुदाणा खिचडी? नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करून सांगा माझी खिचडी कशी वाटली आणि कुठून तुम्ही पाहताय ते सुद्धा मला समजेल. कमेंट नक्की करा. सारिका रेसिपी वरती तुमचं स्वागत आहे. चला तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा. श्रावण महिना चालू झाले त्याच्यामुळे आपण एक एक नवीन नवीन रेसिपी टाकतच जाऊ.